वाये माऊली चिंत वाये माऊली चिंत ऐसी करवयाची जाती ऐसी करवयाची जाती ऐसी करवयाची जाती ऐसी करवयाची परिणामा विना प्रीती करेला विना प्रीती सारे
ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्या जाती जसा टाळाचा आवाज तसा परपोटाचा आवाज ऐका एकदा आमच्या पक्वाच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आहे. वेळ अधिक झालेला आहे. आता हे करा याला विको मी बोलताना आता विको कमी करायचा आणि मी ज्यावेळेस गाईल त्यावेळेस विको वाढवायचा. वेळ अधिक झालेला आहे. जास्त वेळ काय मी प्रस्तावनेत गुंतवणार नाही कारण कीर्तन उशिरा चालू झालं आणि प्रस्तावनेमध्ये आपण सविस्तर विषय पाहणारच आहे. महाराजांनी अभंगामधून सांगितलंय लेकुराचे हित लेकराचं जे हित आहे ना ती आई वडिलाशिवाय कुणाला माहित नाही आहे. आई वडील काय करतात लेकराचं हित पाहतात. आई वडिलासारखं प्रेमी मुलावरती कोण करतं का नाही करत. जाणे माऊलीचे चित्त आईच जे प्रेम आहे ना ते या जगाच्या पाठीवर आईच करू शकते आणि दुसरं संत करू शकतात. म्हणून जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. आईच्या मनामधला कळवळा हा आईला कळतो. नवे नवे मुलाला देखील कळतो आपल्या आईचं आपल्यावरती किती प्रेम आहे. ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. आई कधी बघत नाही मुलाची सेवा केल्यानंतर मुलाला जन्म दिल्यानंतर मुलाला सांभाळल्यानंतर मुलाला लहानाचं मोठं केल्यानंतर मला काय मोबदला भेटल आई कधी बघते का नाही बघत. आई अजिबात बघत नाही कारण आईचं काळीज आहे. ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. आपण लाभ असल्याशिवाय पुरुष मंडळी कुठले काम करीत नाही पण या जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारचा लाभ मनामध्ये न ठेवून काम करणारी कोण आहे ती आई आहे. म्हणून महाराज म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. पुढे जाऊन महाराजांनी सुंदर सांगितलं पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये एक दगडाचा गोळा सांभाळल्यावर 3-4 किलोचा एक गोळा 9 महिने 9 दिवस पोटामध्ये कोण सांभाळतं आई सांभाळते. म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे आणि असं आईचं काळीज आहे. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणले संतांचंही काळीज तसं आहे. म्हणून तुकोबाराय संतांना म्हटले तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. विठाला 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 विठ्ठल
हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. पुरुष वर्ग, आता मला ज्याप्रमाणे ह्या परिवारानं सांगितलं की आमच्याकडे जास्त वर्ष श्राद्धाला कीर्तनं होत नाहीत आणि अशी बी जास्त कीर्तनं तुमच्याकडं होत नाहीत, पण पहिल्यांदा प्रस्तावना मांडावं लागते. अभंगाचा अर्थ सरळ सरळ तुम्हाला सांगावा लागतो. अभंग सुंदर आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. घरी गेल्यानंतर पहा, लेकुराचे हित म्हणजे आईवरती लिहिलेला तुकाराम महाराजांनी हा अभंग आहे. सुंदर अभंग आहे. आणि या अभंगामधून काय सांगितलं मी आता तुम्हाला सांगितलं. अभंगावर बोलण्याआधी थोडा अल्पसा हा परिहार, तो म्हणजे असा. गेल्या वर्षी याच दिवशी, या तिथी दिवशी ज्यांना या परिवारातून जाणं झालं अशा सुलन सिद्धेश्वर निमसे काकू म्हणत होते. त्यांना घरचे सगळे काकू म्हणत होते. काकूंना या ठिकाणी जाणं झालं आणि जात असताना दोन मुलं या ठिकाणी आहेत. राजेंद्र सिद्धेश्वर निमसे आणि संजय सिद्धेश्वर निमसे. एक शेती पाहतात आणि दुसरे जॉबला आहेत. आणि दोन मुले आहेत, संगीता शिवदास नवले आणि जयश्री पोपट सुरोसे, अशा दोन मुले आहेत. सुंदर परिवार होता. आणि माणसाच्या जीवनातून, मुलीच्या जीवनातून एकदा आई गेली की या जगाच्या पाठीवरती प्रेमाचा जो वाहणारा झरा आहे तो संपला म्हणायचं. आणि हा झरा गेल्या वर्षी निमसे परिवारातून गेला. मी सांगत असतो कीर्तनांमध्ये, हा जो देह आहे ना तो जाणारच आहे. एक ना एक दिवस जाणार आहे. आपल्यामधून काकू गेल्या, कालांतराने आपण जाईन. काकू वयाच्या 70-80व्या वर्षी गेले असतील. काकू गेले 70-80 वयामध्ये. कालांतराने आपलंही जाणं होईल. कारण का, हा जे शरीर आहे, हे जे शरीर आहे ना, तर हे शरीर जे आहे ते शरीर आपल्याला इथं ठेवून जायचं आहे. हे शरीर आपण इथं ठेवून गेल्यानंतर तो आत्मा आपला वरती जात असतो. आणि त्या ठिकाणी आत्मा गेल्यानंतर जर का आपण असे वर्षश्राद्ध जर केले तर तो आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. का देतो? कारण आम्ही गेल्यानंतर आमच्या पश्चात आमचं नाव किती दिवस निघतंय हे ते वरचं पितृ गेलेले पाहत असतात. म्हणजे काकू आज पाहतायत. आज गेल्यानंतर चला आपल्या मुलांनी आपल्यासाठी काय केलंय, किंवा आपल्या मुलांनी कीर्तन ठेवलंय, भजन ठेवलंय, ज्ञानदान ठेवलंय, इथे जावं. वरचं पित्र जे आहे ना, ते पित्र तुम्हाला जर का हे चांगले कर्म केले तर तुम्हाला काय देतं? आशीर्वाद देतं. आणि जर का असे पित्र नाही केले, आणि काय काय वेळेस तुम्हाला गयाला पाठवतात, प्रयागला पाठवतात, काशी करायला होतात, सांगतात ब्राह्मण लोक, सांगतात का नाही? इकडली लोक बोलत नाहीत का? सांगतात. हा, इकडे बी सांगतात. पितृदोष सांगतात. पितृदोष कधी सांगतात मामा माहिती आहे? ज्यावेळी तुमचे घरचे जातात, पितृ जे जुने पितृ जातात, आजा पांजा खापरपांजा जे जातात, त्यांचे जर गेल्यानंतर त्यांचे जे निमित्तिक कर्म आहेत ते कर्म जर आपण केले नाहीत ना तर ते पितृदोष आपल्याला लागतात. आता तुम्ही म्हणता महाराज हा तुमचा धंदा आहे, म्हणजे कीर्तन ठेवा म्हणतोय का मी? भजन करा, जेवण करा, ज्ञानदान करा, त्यांच्या पश्चात एखाद्या वस्तू द्या. आम्हाला नाही बोलवलं तर कुशाल चालतंय म्हणताय. आम्हाला नाही बोलवलं तर चालतंय का? तुमच्या पद्धतीनं जसं सोयीस्कर होईल पण करा. जर का ते केलं नाही तर तुका म्हणे पितृ तुम हा कटा करती हा कटा त्याची करीती पितर, हा कटा त्याची करती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. करतात. आणि मग तुम्हाला ब्राह्मण काका जे बघणारे लोक आहेत ते सांगतात पितृदोष आहे, प्रयाग करा, गया करा, काशी करा, इतर सांगतात. पण माझं काय म्हणणं आहे, नंतर जर खर्च करायचा आहे तर आता थोडाफार केलेलं काय अवघड आहे?
म्हणून पितृ गेल्यानंतर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पश्चात काहीतरी करणं हे गरजेचं आहे. चला, मी सांगत होतो या परिवारातून काकू गेल्या. कारण तुम्ही किती जरी या देहाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, किती जरी म्हटलं मी जाणार नाही, पण हा देह तुम्हाला या ठिकाणी ठेवावा लागतो. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हो जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, ज्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हो जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. ज्या वेळेस तुम्ही जन्माला आला ना, त्यावेळी आपल्यात अजूनही म्हणतात बघा, 5व्या दिवशी कोण लिहिती, कोण लिहिती, बिडशी इंदापूरची एखादी बाई सटवी लिहिती, सटवी. आणि ती सटवी जी लिहिते ना, ती आपल्या भाग्याचं असतं. ती जी लिहिती ती कोणाच्या बापाला बदलता येत नाही. देवाच्या बापाला बदलता आलं नाही देवा, तर तुम्ही आम्ही कोण गत आहे. सांगू तुम्हाला, माणसाच्या आयुष्यामध्ये 2-3 सोहळे महत्त्वाचे होतात. माणूस जन्माला येतो, माणूस मरतो, पण तुम्हाला सांगू, जन्माला आलेली तारीख तुम्हाला माहिती आहे. देव किती हुशार आहे हे जर बघायचं असेल तर एखाद्याला उदाहरण द्या. देव किती हुशार आहे त्याला सांगायचं, मला जन्माला आलेली तारीख माहिती आहे, मी आईच्या पोटातून बाहेर कधी आलो मला माहिती आहे, पण मी जाणार कधी हे मला माहीत नाही. आणि जर बसलेले मंडळी हे जर तुम्हाला देवानं माहिती करून दिलं असतं जाणार कधी, वशिला लावून तुम्ही मोकळं झाला असता. कुणी आमदाराचा लावला असता, कुणी खासदाराचा लावला असता, कुणी पंतप्रधानाचा लावला असता, पण बसलेली मंडळी सांगतो की तुम्हाला वशिला तिथं अजिबात चालत नाही. कारण तुमचं जे कर्म आहे, जे तुम्ही जगलाय ते बघून तुम्हाला त्या ठिकाणी जन्माचं बघितलं जातं. आणि हा देह आहे ना, हा देह तुम्हाला लय कष्ट करून भेटलाय, सहजासहजी हा देह भेटत नाही. तुम्ही कितीतरी बघता, कितीतरी पशु आहेत, प्राणी आहेत, कितीतरी आडवे जीव आहेत, पण या आडव्या जीवांमध्ये एकच सरळ जीव आहे. काय नाव त्याचं? एकच सरळ जीव आहे. सगळे आडवे आहेत, बाकीचे मनुष्य एकच उभा आहे, पण सगळ्याला आडवा आहे. सगळ्याला आडवा आहे. आडवा आपण, तो जो त्याचा नियम आहे ना, तो त्याचा धर्म नाही त्याचा तो. पण परंतु काय झालंय, या पृथ्वीतलामध्ये, या कलियुगामध्ये आता असं झालंय, प्रत्येक ठिकाणी आडवं चालू झाले. चला असो, मी सांगत होतो हा जो देह आहे तो तुम्हाला या ठिकाणी ठेवून जायचा आहे. कारण का, तुला की पाजत करले, तुला करे रखवाली, तुला की पाजत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली. हे तुम्ही किती जरी सांभाळलं ना, हे देवाच्या बापाला, मी मगाशी म्हटलं, देवाच्या बापाला थांबता आलं नाही. अयोध्येचा राजा दशरथ नाव आहे त्याचं, 4 पोरं आहेत, पण मरणाच्या काळामध्ये कोण सोबत होतं? बसलेले मंडळी, मरणाच्या काळामध्ये कोणी सोबत नव्हतं. कारण हा जो देह आहे ना, हा देह जाणार आहे. आणि या देहाचं काय होतं तुम्ही म्हणसाल तर काय होतं, तुम्ही सगळेजण बघता. आणि दुसरी एक गोष्ट अशी झाली मारुती महाराज, या पृथ्वीतलामध्ये, या कलियुगामध्ये आता प्रत्येक जण एखाद्याच्या मातीला जातो, म्हणजे अग्नी द्यायला जातो. पण अग्नी द्यायला गेल्यानंतर प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो. कुणाचं व्हॉट्सअप चालू, कुणाचं इंस्टा चालू, कुणाचं फेसबुक चालू. लोक भावनाहीन झाली. काय झाली? भावनाहीन. म्हणजे एखादा माणूस गेलाय, आपल्याला असं जायचं हे अजिबात त्यांना कळत नाही. तो रामभाऊला म्हणतो, रामभाऊ कशानं गेलं रे?
ते रामभाऊ म्हणतं अशानं गेलं. भावनाहीन झाली लोक. लोकांना लक्षात नाही आपल्याला जायचंय. हा, इथले सगळ्याला जायचंय. बसलेली मंडळी तुम्हाला जायचंय, इकडल्या सगळ्या मावश्या तुम्हाला जायचंय, मंडपवालं तुम्हाला जायचंय, टाळकरी तुम्हाला जायचंय, तुम्ही महाराज तुम्ही मी राहणार आहे. मी कीर्तन सांगतोय ना, मलाही जायचंय देवा या पृथ्वीतलामध्ये कोणी राहण्यासाठी. येत नाही उरू, आले अवतार. येत नाही उरू, आले अवतार. येत नाही उरू, आले अवतार. येत नाही उरू, आले कोणालाही थांबायचं नाही. महाराजांनी सुंदर प्रमाण येते नाही उरू, आले अवतार. अहो किती अवतार झाले पण एकालाही थांबता आलं नाही. सगळ्याला जावं लागलं, अवतार संपवावे लागले. लक्षात घ्या बसलेले मंडळी की तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही म्हणता महाराज हा देह जरी तर ठेवून जायचा आहे, मगाच्या पासून सांगताय हा देह जरी तर ठेवून जायचा आहे तर याच्यावरती पर्याय काय, दुसरं काय करता येईल. तर तुकाराम महाराजांनी तेही सांगितलंय तुम्हाला काय करता येईल. या देहानं जरी गेला, महिला वर्ग पुरुष वर्ग, या देहानं जरी तुम्ही या ठिकाणून गेला तर कीर्ती रूपानं तुम्हाला महाग उरता येतं. उदाहरणार्थ लक्षात घ्या, 350 वर्ष झाले माझ्या तुकोबारायांना जाऊन, 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबारायांना जाऊन, 400-450 वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन. आजही त्यांचं नाव आपण तितक्याच ताकदीनं तितक्या जोमानं घेतो. का तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्हाला महाग देखील राहता येतं पण कसं, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं तुम्ही महाग राहा, ध्येय रूपानं गेला तरी चालेल पण तुमची कीर्ती आजही राहिली पाहिजे. मग महाराज कीर्ती कोणाची राहिली, कशी राहिली ऐकायचंय तुम्हाला. माझ्या तुकोबारायांची कीर्ती. माझ्या तुकोबारायांनी एवढं केलं. तुकोबारायांचा संसार, संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकाराम महाराजांनी संसार केला, परमार्थ केला पुरुष वर्ग, पण तुकाराम महाराजांचा संसारही सफल झाला आणि परमार्थही सफल झाला. तुकाराम महाराजांचा संसार कसा होता, बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे पिढा गेली. तुकाराम महाराजांची बायको महिला मंडळ दुष्काळामध्ये गेली. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा बरे झाले देवा निघाले दिवाळे
परिया दुष्काळे पिढा गेली माझ्या मागची बायकोची कटकट गेली. म्हणले बरं झालं, पण संसार माझ्या तुकोबारायांनी कसा करायचा सांगितला तुम्हाला. नक्की सांगतो तुम्हाला संसार कसा होता माझ्या तुकोबारायांचा. 16 बैलगाड्या भरून जहागिरीची कागदपत्र वह्या कुठं नेऊन सोडल्या, कुठं नेऊन पुरुषवर्ग इंद्रायणीला नेऊन सोडल्या. नाहीतर कोण म्हणलं सीना नदीला, इंद्रायणीला नेऊन सोडल्या. लक्षात घ्या, 16 वह्या, 16 गाड्या भरून वह्या होत्या बैलगाड्या. आता आमचा तुकाराम महाराजांचा ऊस कितीतरी 1000 टन जात होता. आता आमचा 300-400 टन जातोय, पण आमची छाती काय आतमध्ये येत नाही. आपण गर्वामध्ये बुडलो आणि आपला गर्व एवढा झाला, बसलेली मंडळी, एवढा गर्व झाला आपल्याला की आपण मरण विसरलो आणि आपण दुसऱ्याची काळजी करणं विसरलो. मरण तुम्हाला आहे, मरण मला आहे, मरण देवाला आहे, मरण कोणाला चुकता येत नाही. कारण या मरणामधून फक्त तुकोबारा आहे. त्या मरणाच्या पायावर, मरणाच्या डोक्यावरती, त्या यमाच्या डोक्यावरती पाय ठेवून कुठे गेले, सदेह वैकुंठाला गेले. म्हणून आजही म्हणतात तुकाराम तुकाराम, नाम घेता का प्रेम, धन्य तुको बासमर्थ, समर्थ धन्य तुको. हे तुकाराम तुकाराम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापायचा. आणि तुकाराम महाराजांना कधी कुठल्या गोष्टीचा गर्व नव्हता. बसलेली मंडळी, तुकाराम महाराजांचे सासरे, ज्यांना आजही त्यांची सोन्याची कितीतरी मोठी दुकानं आहे, कितीतरी वर्षाची परंपरा आहे. आणि त्या तुकाराम महाराजांच्या सासऱ्याचा ऊस 3,500 टन जात होता, 3,500 एकर होता आणि कितीतरी टन जात होता. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांची सासरवाडी केवढी मोठी होती. तुकाराम महाराज सासरवाडीला किद्दा गेलं असतं आणि किद्दा मागून आणलं असतं, पण तुकाराम महाराजांनी कधी सासरवाडी गाठली नाही. कारण तुकाराम महाराजांना आपला देह, आपला परपंच, आपला संसार महत्वाचा होता. तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तू आणि मी, तुझा माझा, देवा तुझा माझा, कारे वैराकार. देवाला सांगितलं तू आणि मी, या वेगळं, बायको नको, पोरं नको, संसार नको, मला तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणी नको. म्हणून बसलेली मंडळी, मी मगाच्यापासून सांगत होतो की संसार माझ्या तुकोबारायांचा श्रेष्ठ झाला आणि हा देह आपल्याला इथून ठेवावा लागतो. परंतु या जगाच्या पाठीवर एकच उदाहरण आहे आणि एकच संत असे जे की तुकोबाराया हा देह घेऊन वैकुंठाला गेले, नंतर कोणी नेला नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज यावरती एक पर्याय सांगा. बसलेले मंडळी, देवाचं नामचिंतन हे त्याच्यावरती एक पर्याय. नामसंकीर्तन, साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. आतापर्यंत केलेलं जे पाप आहे ना, ते जे धुवायचं असेल, ते जर बाजूला टाकायचं असेल तर काय करावं, नामचिंतन घ्यावं. तुम्ही म्हणता महाराज हे कोणी सांगितलं, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, माझ्या सगळ्या संतांनी सांगितलं. आपल्या बाजूला हरण आहे, हरणच्या माझ्या सावतोबारायांनी देखील सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. तुम्ही जे करताय ना त्यामध्ये आपला देव बघा. चला बसलेली मंडळी, मरणाविषयी मी तुम्हाला सांगत होतो. चला लक्ष द्या. कानी घालून या बोट, 2 बोट घ्यायची आणि दोन्ही बोट कानामध्ये टाकायची. आता नको, इथून गेल्यानंतर दोन्ही बोट घ्यायची, कानामध्ये टाकायची आणि कानामधून जर ब्रह्मनाद नाही आला, जर स्वर नाही आला, गुंग वाजणार बघा. वाजतंय का? हा, आता घरी गेल्यावर ट्राय करा, इथं केलं तरी जमन. जर नाही कानात मधून जर का आवाज गुंग असा नाही आला तर समजून जा आपलं आयुष्य फक्त 1 महिना राहिलं.
कानी घालून या बोट, ऐकू येता स्वरनाद, असा अभंग आहे. गेल्यानंतर तुकाराम महाराजांची गाथा ओपन करा आणि त्याच्यामध्ये सगळा पहा. चला, 1 महिना तुमचं मरण आलं. त्यानंतर काय आहे, आपल्या डोळ्यानं आपल्या भुवया दिसतात का बघायच्या? दिसतात का? आता भोवया दिसतात का? मी भोवया म्हणतो, तुम्ही शेंडा सांगा. म्हणजे तुम्ही शेंड हाण नका की, थांबा घे, म्हणजे शेंड हाण नका. तुम्ही डोळ्यानं तुमच्या भोवया बघा, दिसतात? आता दिसतात का तुम्हाला? दिसणार तुम्हाला आता सध्या जरी दिसणार. जर नाही दिसल्या, जर आता तुम्हाला इथं नाही दिसल्या, तर आपलं मरण फक्त 15 दिवसावय असं समजून जावा. त्यानंतर डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर एक मध्ये एक चक्र दिसेल. डोळे बंद केल्यानंतर इथं मधोमध्ये एक चक्र दिसेल. ज्या दिवशी चक्र दिसायचं बंद होईल त्या दिवशी समजून जावा आपलं मरण फक्त 7 दिवसावर आलंय देवा. आणि ज्या दिवशी आपल्या डोळ्यांना आपलं नाक दिसायचं बंद होईल, म्हणजे नाकाचा यांच्या मते शेंडा दिसायचा बंद होईल, त्या दिवशी समजून जावा आपलं मरण त्याच दिवशी आहे. आता तुम्ही म्हणता महाराज तुमचं आमचं बघितलंय. मी रोज उठलं की पहिलं झोपेतनं उठलं की एवढं बघत असतो. काय माहिती माझं तरी कुठवर आहे. रोज प्रवासात इकडं तिकडं रोज कीर्तन, आमचा प्रवास सगळ्यांचा रोज सोबतच आहे. म्हणून पहिलं बघायचं काय दिसतंय काय नाही आणि मग निघायचं. कारण का या देहाचा भरोसा नाही. म्हणून मी मगाशीच म्हणलं, महाराज असला तर मरल कधी सांगू शकत नाही, नाही सांगू शकत. म्हणून कधी जाईल ना सांगू शकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणले, तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही जरी गेला तर तुमची कीर्ती मागे राहिली पाहिजे. आणि जर काही कीर्ती मागे राहिली तर तुम्ही पृथ्वीतलावर जोपर्यंत चंद्र सूर्य जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्ही अमर आहे. माझे तुकोबराय आजही अमर आहेत, माझे ज्ञानोबराय आजही अमर आहेत, माझे छत्रपती शिवाजी महाराज आजही अमर आहेत, माझे धर्मवीर संभाजी महाराज आजही अमर आहेत. सगळेजण अमर आहेत. कारण का त्यांचं नाव आजही निघतं. ती लोक जगासाठी जगली, पण आपण फक्त बायकोसाठी जगतो, आपण फक्त पोराबाळांसाठी जगतो. जगणं हे फक्त घरच्यासाठी नसावं, जगणं हे फक्त आपल्या घरापुरतं नसावं, जगणं हे जगासाठी असावं. कारण संत ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी संतांनी काय केलं? जगाच्या कल्याणा सत्तांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. म्हणून चला मी मरण सांगितलं आणि बसलेले मंडळी पुरुष वर्ग आपल्या आयुष्यामध्ये 16 कर्म सांगितले. मी पटपट सांगतोय, मला जरा विधीचं सांगायचं, कारण मगाशी सांगितलं आमच्या भागामध्ये वर्ष श्राद्धाची कीर्तनं जास्त होत नाहीत. विधीचं सांगायचं. आपल्या आयुष्यामध्ये 16 कर्म सांगितले. 13व्याला तुमच्या इथं पिंडदान होतं का? बामन काका करतात का? करतात. वर्ष श्राद्धाला नाहीत करत. वर्ष श्राद्धालाही तुम्ही काकांना बोलवत जावा आणि काकांकडून विधी करत जावा. कारण वर्ष श्राद्धाचा विधी हा देखील शास्त्रामध्ये आहे. आम्ही जिथपर्यंत वाचलंय, आम्हाला जेवढं माहिती आहे तिथपर्यंत शेवटचा विधी जो आहे तो वर्ष श्राद्धाचा आहे. तो विधी देखील वर्ष श्राद्धाचा सुद्धा मामा पिंड असतात. जसं की तुम्ही 13व्याला पिंड ठेवले, 10व्याला जसे पिंड ठेवले, तसं वर्ष श्राद्धाला देखील पिंड असतात. ते पिंडदान तुम्हाला या ठिकाणी करावं लागतं. कारण ते पिंडदान कुणी केलं? ज्यावेळेस 14 वर्ष वनवासाला माझे रामप्रभू होते, माझे सीतामय्या होत्या, माझे लक्ष्मणराया होते, त्यावेळेस पिंडदान कुणी केलं? तर माझ्या रामप्रभूंनी त्या वनवासामध्ये 1 वर्षानंतर अयोध्येच्या राजाचं, दशरथ राजाचं पिंडदान माझ्या रामरायानं केलं. पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. हा माझ्या रामरायानं पिंडदान केलं. म्हणून तुम्ही देखील वर्ष श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं. आणि आजच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवणार आहे तो नैवेद्य कोणत्या नाही कोणत्या रूपामध्ये काकू या ठिकाणी येतील आणि तो नैवेद्य या ठिकाणी सेवन करतील. आणि बसलेले मंडळी, आपण ज्यावेळेस जातो ना, फिरविला गट बोडीला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. जे विधी आहेत ना, सुनील महाराज कित्येक आग्नीला आम्ही जातो, आपण सगळेजण जातो. गावचे 4 पुढारी असतात. लाकडं कशी मांडायची, कुठल्या साईडला दिशा आपली, कुठल्या साईडला डोकं ठेवायचं, कुठल्या साईडला पाय ठेवायचे. बसलेले मंडळी पुरुष वर्ग, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही ज्यावेळेस चितेवरती एखाद्या प्रेताला झोपवता त्यावेळेस त्यांचं डोकं कुणीकडे ठेवायचं? नाही समजलं? परत सांगतो.
तुम्ही ज्या वेळेस त्या लाकडावरती त्या चितेवरती एखाद्या प्रेताला झोपवता त्यावेळेस त्यांचं डोकं कोणत्या बाजूला ठेवायचं? ह्या दिशेला. बर, अजून मी सांगू, आग्नेय दिशेला ठेवायचं. आग्नेय दिशे, दक्षिण आणि याच्या मधोमध अशी आग्नेय आणि इकडं नेत्री, अशा 8 दिशा आहेत. 4 प्रमुख आणि 4 उपदिशा. बरोबर? जर काय चुकत असलं तर तुम्ही उठून सांगितलं तर चालेल. आग्नेय दिशेला त्यांचं जे प्रेत आहे त्या बाजूला त्यांचं जे मस्तक आहे ते त्या बाजूने ठेवायचं. आणि आपण ज्याप्रमाणे फिरविला जो गट फिरवणार आहे ना, आता मारुती बुवा का सांगितलं पाहिजे माहिती आहे? मी काय वयाने एवढा मोठा नाही, पण मी थोडंफार वाचलंय, मला माहिती जिथपर्यंत. आता आपण काय करतो, ज्यावेळेस कोणी गट फिरवतोय म्हणजे ज्यांच्या कोणाच्या खांद्यावरती ते मडकं आहे ते मडकं एकट्यानंच धरावं. किती जणांनी धरावं? आमच्या तिकडं त्यांचं गेलेलं तर असतात, म्हणजे ज्यांच्या घरचं कोणी गेले त्यांच्या घरचे तर असतात, पण त्याच्यासोबत गाववाली 4-5 पोर असतात. किती जणांनी धरायचं? एकानंच धरावा, कारण कोणाचे पितृ गेलेत एकाचेच, एकानेच धरावा. बरं ते सोडले तर काय ते कुठं जाणार आहेत का? जाणार आहेत का? नाहीत कुठं जाणार. एकट्यानंच फिरवायचा गट, एकट्यानंच फिरवायचा. प्रदक्षिणा पूर्ण करायच्या 5 आणि 5व्या प्रदक्षिणा झाल्यानंतर आणि प्रेताकडं पाठ करून बोंब द्यायची. महावाक्य ध्वनी बोंब झाली, झाला प्रेतरूप. अभंगाची सुरुवात आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय आया यम धर्म. हा जो विधी आहे, हे जे कर्म आहे ना, ते कर्म आपल्या आयुष्यामध्ये झालं पाहिजे आणि ते विधीप्रमाणे झालं पाहिजे. मी मगाशी म्हणलं, जर विधीप्रमाणे नाही झालं तर काय होतं? आहाकटा करती तयाचे पितरन वंशी दुराचार पुत्र झाला. चला असो, म्हणून अभंगामध्ये, चला अभंगाकडे शिरू. तुम्हाला या वर्षश्राद्धाच्या गोष्टी सांगणं महत्वाचं होतं, कारण मगाशी मला म्हणले की आमच्याकडे कीर्तन जरा कमी होतात, म्हणून मी सांगण्याचा अट्टास केला. म्हणून चला, आजच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी निवडलेला अभंग आहे तुकोबारायांचा. आणि तुकोबारा या अभंगामधून आईचं महत्व सांगतात. आई आपल्या मुलासाठी काय करते? तर आई आपल्या मुलासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट करते. किती करते? आईला काही समजत नाही, रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून रक्ताचं हाड, रक्ताचं पाणी करते आणि आपल्या त्या मुलासाठी काबाड कष्ट करते. का? ती आई असते आणि ती आई आपल्या मुलाला जन्म दिल्यापासून मरेपर्यंत ती आई आपल्या मुलासाठी किती करते, किती करते, हिताचं बघते. आणि ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. या घरातून आई गेल्या आणि आईचं काळीज कसं होतं महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. लेकुराचं जे आपल्या आईचं जे आपल्या मुलावरती जे प्रेम आहे ना, या जगाच्या पाठीवरती कोणाचंही नसतं. म्हणून गेल्या वर्षी याच ठिकाणी काळानं घाला घातला. पवित्र असा आणि सगळ्यांच्या आवडीचा दिवाळीचा सण चालू झाला आणि आजच्याच दिवशी गेल्या वर्षी काळानं घाला घालला. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की थांबवता येत नाही आपल्याला. आणि तो जो काळाचा घाला आहे ना, तर तो काळाचा घाला 2 पोरांना पोरकं करून गेला, 2 मुलींना पोरकं करून गेला देवा. मी सांगू की आयुष्यामध्ये येणं आणि जाणं हे फक्त वरच्याच्या हातात असतं, आणि पण तू कर्म काय करायचं हे फक्त त्या आजींच्या हातात असतं. मगाशी मला मामांनी सांगितलं, ते त्यांचे बंधू आहेत मला वाटतंय. काकू एवढे दिवस होत्या, काकू कधी कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. नेहमी पोरांबद्दल प्रेम, मुलींबद्दल प्रेम, सुनांबद्दल प्रेम. काकू जेवढ्या दिवस राहिल्या तेवढ्याबद्दल सुनांबद्दल प्रेम होतं, मुलींबद्दल प्रेम असतं. काय काय जण जगतात निस्ती दासपूस सगळ्याला, पुरुष वर्ग. आमच्या इकडं माणूस जलमला, महिला वर्ग. एक माणूस जलमला आमच्या इकडं, जरा शिकला, मोठा झाला, 20-25 वर्षाचा झाला. 20-25 वर्षाचा झाला. इलेक्शन आलं गावचं, सुनील महाराज इलेक्शन मध्ये त्याने फॉर्म भरला, गावाच्या विरोधात भरला फॉर्म, म्हणजे इलेक्शनला विरोध. तिथं आडवा आला, गावात सप्ताह ठरला, सप्त्याला आडवा आला. मारुती महाराज सप्ताह करायचा नाही म्हणला, आणि केला तर वर्गणी म्हणला मापात घ्यायची म्हणला, घरी येऊन महाराज लोकांना देऊन काय करता म्हणला. तिथं आडवा आला, सप्त्याला आडवा.
गावच्या इलेक्शनला आडवा, गावात दोघा तिघांची खोंडांची लग्न जमलेली आमच्यासारख्या, आणि तिकडं जाऊन त्यानं सांगितलं मोळला जाऊन, काय म्हणलं पोरं इडीत म्हणला, काय पोरांना पोरी देता म्हणला, तिथं आडवा, लग्न मोडली ना बघता काय, त्यांनी बी लग्न मोडली, तिथं आडवा. बरं गावामध्ये धार्मिक कार्याला आडवा, सगळीकडे आडवा. सुनील महाराज कुठं शहाणा नाही, आमच्या इकडला पिपरी, आमच्या भागातला सांगतो, इकडलं नाही, इंदापूरकडला सांगतोय, आमच्या सगळीकडे आडवा. अहो एवढा आडवा, एवढा आडवा पुरुष वर्ग, आडवा एवढा की अख्खं गाव त्याला वैतागलो. किती सहन करायचं, सगळ्या ठिकाणी आडवं येतंय, पोरांची लग्न होईना ती गावच्या, म्हणून लोक म्हणले ए सगळ्याच्या आडव्यात काय येऊ नको. बरं तो म्हणला आता नाही सगळ्याच्या आडवं येत, कर्मधर्म संयोगानं मारुती बुवा तेवढं गावकऱ्याला बोलून झाल्यावर 2 महिन्याने गेलं ती. आणि गेल्यानंतर त्याने जायच्या आधी चिठ्ठी लिहिली. सुनील महाराज वाचा आता, चिठ्ठी लिहिली, प्रिय गावकरी ऐका, मी गेल्यानंतर मला माहिती आहे मी आयुष्यामध्ये तुम्हाला खूप त्रास दिला, सगळ्या ठिकाणी मी आडवा येत होतो, पण माझी एक इच्छा आहे, मी गेल्यानंतर माझे पाय बैलांच्या दाव्याला बांधा, नाहीतर ट्रॅक्टरला बांधा, आणि मला काय करा, ट्रॅक्टरला बांधून बैलांच्या दाव्याला बांधून गावातनं धिंड काढत ओढत न्या. कोणी लिहिलंय, जे आडवं येत होतं त्यानं, आणि गेलं ते पत्र वाचताना गावकरी म्हणलं असू दे आता, सगळ्याला आडवा आलतं, त्याला चूक मान्य झाली, शेवटची इच्छा त्याची पूर्ण करू, महिला वर्ग पुरुष वर्ग शेवटची इच्छा पूर्ण करू म्हणले. गावानं ठरवलं, त्याचे पाय बांधले, ट्रॅक्टरला पाय बांधले. गाव त्या प्रेताच्या मागं चाललं, आणि गावातल्या एका माणसानं पोलीस स्टेशनला फोन केला, हॅलो इकडे एक जण गेलंय आणि त्याला ओढत चालवलंय. अख्खं पोलीस स्टेशन आलं, बघता काय 4-5 पिंजरं भरलं तरी पिंजरं कमी पडलं. गावची सगळी माणसं नेऊन कुठं टाकली, पोलीस स्टेशनला टाकली. म्हणजे जाणं एखाद्याचं एवढं आडवं असतं देवा, पण काकूंना आज जाणं झालं. पण आजची तिथी बघताय तुम्ही, आपल्या आयुष्यामध्ये दिवाळी सण कसा असतो, पवित्र असतो, आणि आज दिवाळीला काय झाली, सुरुवात झाली. आजच्या दिवशी काकूंना जाणं झालं. आणि मी मगाशीच म्हणलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं जाणं नसतं, म्हणून मी हे सांगितलं. जाणं कसं असतं, असलं येड्यावणी जाणं, काय या जाण्याला उपयोग आहे. अहो मरण देखील आपल्या सांगण्यानं यावं, आपल्या सांगण्यानं असावं. काही लोकांचं मरण सांगून मरतात, आजही आपल्या पृथ्वीतलावरती काही लोक आहेत. म्हणून काकूंना या ठिकाणी जाणं झालं, आणि भगवंताने कशी वेळ आणली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, चिमण पिलानो कुशीत या, तरी धरीन तुम्हावर छाया, काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. कशी काळाची चाहूल आली, ही चाहूल एकदा आली, आणि या चाहूलवरती मात करून ही दोन्ही पोरं आणि या दोन्ही मुली सुना असतील, या सगळ्यांनी याच्यावरती मात केली, आणि मात करून आज या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. सुनील महाराज, मी परवाच्या कीर्तनामध्ये बोललो, दुःखाचा डोंगर त्या परिवारावरती असतो. आपल्या घरातून एक व्यक्ती गेली आहे, एक व्यक्ती गेल्यानंतर किती दुःख असतं त्या घरच्यांना विचारा, बरोबर ना. आपला एखादं पोरग मामा 4-5 दिवस एखाद्याच्या गावी जावं, आपण त्याला 4 वेळा फोन करतो, घरी कधी येणार आहे. ह्या तर काकू आज त्या दिवशी गेल्यापासून महागारी येणार नाही, हे त्या पोरांना माहिती आहे. सोडोनिया गेली आई आम्हाले कराना, सोडोनिया गेली आई आम्हाले कराना, आई 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 आता म्हणू मी कुणाला, काकू 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 आता म्हणू मी कुणाला, सोडून या गेली
म्हणू मी कुणाला. आता त्या ती जी दोन मुलं आहेत आणि त्या दोन मुले आहेत ना, ती कोणालाही आई म्हणू शकत नाहीत, बरोबर ना. आई म्हणाले एक छत्र असतं आणि एक पात्र आपल्या आयुष्यामधलं असतं. जसं की पिक्चर चालू होतो पुरुष वर्ग महिला वर्ग, एक पिक्चर चालू होतो, त्या पिक्चर मध्ये एक हिरो असतो आणि एक हिरोईन असते आणि बाकीचे जे असतात सहकलाकार असतात. पिक्चर चालू होतो, पिक्चर चालू झाल्यानंतर पिक्चरच्या शेवटपर्यंत पिक्चर मध्ये असं दाखवलं जातं, एक तर हिरो राहतो नाहीतर एक तर हिरोईन राहते. त्याप्रमाणे आपला हा पिक्चर आहे आपल्या आयुष्याचा. आणि या पिक्चरच्या आयुष्यामध्ये एक तर तुम्ही राहणार आहे नाहीतर तुमची कीर्ती राहणार आहे. कीर्ती तुमची महाग राहिली पाहिजे. कीर्ती मग अशी म्हणल्याप्रमाणे. चला, काकू आपल्या आयुष्यातून गेल्या आणि काकूंचं प्रेम आपल्या मुलांवरती किती होतं, इतकं प्रेम होतं. काही आईंचं आपल्या मुलावरती एवढं प्रेम असतं. एक मुलगा होता, महिला मंडळ पुरुष वर्ग, लक्ष देऊ नाही का, वय वर्षे 5 वर्षाचा मुलगा होता. 5 वर्षाचा मुलगा आहे सुनील महाराज, 5 वर्षाचा मुलगा आहे. त्याची आई एका डोळ्यानं आंधळी आहे आणि आई डोळ्यानं एका आंधळी आहे. शाळेत गेल्यावरती लहान लहान मुलं आहेत, त्यांना काय कळतंय. मुलं चिडवायला लागली, आंधळीचं पोरग. मुलं चिडवायला लागली, आंधळीचं पोरग. मुलगा घरी आलं आणि आईला म्हटलं, आई मी शाळेत गेलो की पोरं मला आंधळीचं पोरग म्हणून चिडवतात ग. आई काय करू ग मी. आई मला सांग, तुझा डोळा कशानं गेला ग. आई तू आंधळी कशी झाली ग. आई ते आपल्या बाळाला सांगायची, बाळा सांगीन एखाद दिवशी. मुलगा शाळेत जायला लागलं. परत मुलगा 10वी 11वीला गेलं पुरुष वर्ग. मुलं चिडू लागली, आंधळीचा पोरग. घरी आलं, आईला म्हणलंय, आई मला जर का तू आता खरं सांगितलं नाही तू कशानं आंधळी झाली किंवा तू आंधळी काय, तर मी तुझ्याशी बोलणार नाही. आईनं सांगितलं, बाळा त्या मुलांना सांग तुझी आई जन्मल्यापासून आंधळी आहे. पण मुलाला खरं वाटलं नाही. आई मी तुझ्याशी आजपासून बोलणार नाही. 10वी 12वीचं पोरग आहे. आईशी बोलायचं बंद झालं आणि आईशी बोलायचं बंद झालं म्हणलं की आई त्या घरामध्ये राहत होती, मुलगा त्या घरामध्ये राहत होतं. मुलाचं ॲडमिशन मुलं चांगल्या प्रकारे पास झालं आणि पास होऊन मुलगा दुसऱ्या देशामध्ये शिकायला गेलं. आई दुसऱ्याच्या रानामध्ये काबाड कष्ट करायची आणि हाडात रक्ताचं पाणी करायची आणि पैसा कमवून त्या मुलाला शिकण्यासाठी द्यायची. आई आपल्या मुलाला पत्र लिहायची, बाळा कसा आहे, बाबू कसा आहे. पण एकदाही त्या मुलानं आपल्या आईला रिप्लाय दिला नाही, एकदाही ते पत्र माघारी टाकलं नाही. दिवस गेले आणि काही कालांतराने एक बातमी अशी त्या मुलाला कळाली की आपली आई गेली. आई गेल्यानंतर त्या मुलानं गावाकडे यावं, आईच्या सगळं राहिलेल्या क्रिया सगळ्या कराव्यात, सर्व विधी करावेत. पण त्या मुलानं त्या फोनवरून सांगितलं गावकऱ्यांना, गावकरी माझी आई गेली आहे, माझा आहे का की काय करा. माझ्या आईची जी काय अग्नी द्यायची क्रिया आहे किंवा जो काय विधी आहे त्या विधीला जेवढा पैसा लागतोय तो पैसा मी तुम्हाला ऑनलाईन फोन पे करतो आणि माझ्या आईची सगळी जेवढी क्रिया आहे तेवढी तुम्ही करून घ्या. ठीक आहे. गाववाले म्हणले, आता तुला यायचंच नाही म्हणल्यानंतर ठीक आहे, काय करणार पुढं. 15-20 वर्षानं एक पुरस्कार जाहीर झाला सुनील महाराज. त्यांना पुरस्कार जाहीर झाला का, महाराष्ट्रामध्ये यायची वेळ आली आणि नशिबानं कर्मधर्म संयोगानं त्याच तालुक्यामध्ये पुरस्कार जाहीर झाला. त्या तालुक्यामध्ये तो आला, गेला त्या गावामध्ये, बघतो तर काय पडलेलं झडलेलं घर आहे आणि घरामध्ये एक दिवळी आहे. सगळ्या घरामध्ये फिरला, बघितलं दिवळीत काय आहे का, जुन्या काय आठवणी दिसतायत का पाहत होता. बघितलं तर एक डब्बा दिसला आणि त्या डब्यामध्ये मारुती महाराज एक चिठ्ठी दिसली. मुलानं चिठ्ठी बाहेर काढली आणि चिठ्ठीमध्ये त्या आईनं दुसऱ्याकडून लिहून घेतलं होतं सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये, प्रिय बाळा, एक दिवस ज्या दिवशी तू ही चिठ्ठी वाचशील ना त्या दिवशी मला काय म्हणायचंय आणि तुझी आई कोण होती हे तुझ्या लक्षात येईल. चिठ्ठी काढली, चिठ्ठी वाचाय घेतली आणि चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, प्रिय बाळा मी तुझी आई आहे. लहानपणी तू ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळी डॉक्टरांनी पळत पळत येऊन सांगितलं, तुमचा पोरगा एका डोळ्यानं आंधळा आहे. मागला पुढला कोणताही विचार न करता बाळा मी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब हा डोळा काढला माझ्या पोराला लावा. डॉक्टरांनी डोळा काढला आणि पोराला लावून टाकला.
तेव्हापासून मी आंधळी झाली बाळा. तू मला किद्दा विचारायचा ना, माझी आई आंधळी का, माझी आई आंधळी का? तर बाळा, माझा जो डोळा आहे तू आजही तुझ्या डोळ्यानं ही चिठ्ठी वाचतोय ना, तो डोळा तुझ्या आईचा आहे. आईचं काळीज, अहो आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवरती माझ्या मते कोणाचं नसेल. आजही महिला मंडळ पुरुष वर्ग मला कीर्तनाहून जाताना, मला कार्यक्रमाहून जाताना 2-2, 3-3 वाजतात प्रवासामुळं. आजही गेल्यानंतर गाडीचा आवाज आला की आई उठून बसते आणि आई पहिलं विचारते, बाळा जेवला का? कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवण होतं का? तुमच्या आयुष्यामध्ये एक पात्र देवानं असं दिलंय, तुमच्या आयुष्यामध्ये एक पात्र असं दिलंय, जे पात्र तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम करतं, कुठल्याही प्रकारची मनामध्ये आशा ठेवत नाही, मला मुलाने हे द्यावं, मला मुलाने ते द्यावं, अशी कुठली इच्छा त्या आईच्या मनामध्ये राहत नाही. महाराजांनी त्याचंच उत्तम उदाहरण तयार केलं, ते अभंगाच्या दुसऱ्याच्या. आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम असतं महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कुठल्याही प्रकारे मनामध्ये लाभ नसतो. बसलेले मंडळी लक्ष द्या. बरोबर कीर्तन 10:30ला चालू झाले. 10:36-40 चालू झाले. बरोबर आपण मध्यान काळ फुलं, आता मगाशी कोणीतरी आल्यानंतर म्हटलं की फुलं कधी टाकायची महाराज? फुलं 12 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत कधी टाकली तर जमतात, कारण मध्यान काळ असतो. मध्यान काळ म्हणजे काय की डोक्यावरती ज्यावेळेस सूर्य येईल, ज्यावेळेस तेज येईल, त्यावेळेस आपण या ठिकाणी मध्यान काळ साजरा करतो. त्यावेळेस फुलं टाकायची. बरोबर 12:20 मी या ठिकाणी फुलं टाकणार आहे. 12 वाजायचे 4 मिनटं कमी आहेत. तिथून पुढं आपण अजून 20 मिनटं चालू. चला, शेवटचे माझ्याकडे काही मिनटं राहिले आहेत. त्या मिनटामध्ये मला आई सांगायची. आई काय असते? आई आपल्या मुलावरती किती प्रेम करते. चला, 350-400 वर्षापूर्वी गड आहे आणि गडावरती एक गवळ्या घरची एक गवळण त्या ठिकाणी दूध घेऊन गेलीये, दही घेऊन गेलीये. गडावरती गेली आणि गडाचा एक नियम होता की बरोबर दरवाजे वेळेवरती बंद होणार. किती अडचण येऊ द्या, दरवाजे उघडले नाही जाणार. दरवाजे बंद झाले, दूध वाढून झालं, दरवाजे बंद झाले. आई त्या दरवाजापाशी आली आणि आईने सांगितलं, ओ दादा, माझं घरी मुलगा एकटंच आहे. रडत असेल हो, पडत असेल हो, माझ्या घरी कोणी नाही. माझ्या मुलाला गेल्यानंतर स्तनपान करायचंय हो, मला जाऊ द्या ना एकदा. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं, बरोबर आहे तुझं सगळं, पण आम्ही स्वराज्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, दार उघडू शकत नाही. हे दार आम्ही एकदा बंद केलं की सकाळी ज्या वेळेस सूर्यप्रकाशाची किरणं या दारावरती पडतील त्याच वेळेस हे दार उघडलं जाणार. तिने विनवण्या केल्या, तिने कितीतरी लोकांपुढे हात जोडले, सरदारांना विचारलं तुम्हाला काय करता येईल. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला दार उघडता येणार नाही. आईचं काळीज आहे, आईचं काळीज जोराजोरात रडू लागलं. महिला मंडळ
ती आई जोरा जोरात रडायला लागली. मनामधून विचार करू लागली, माझं पोरग घरी काय करत असेल. अहो तान बाळ आहे, 4 महिन्याचं 5 महिन्याचं पोर आहे ते, त्याला काय कळतंय आई कुठे गेली आणि कुठं गुतली. आईनं कुठलाही पुढचा मागचा विचार केला नाही. गडाच्या बाजूला फिरू लागली. कुठून उतरता येतंय का, कुठून जाता येतंय का. पण ऐका, एक कडा तिला असा गावला ज्या ठिकाणून त्याला वाटलं मला उतरता येईल. त्या कड्यावरती गेली आणि त्या कडावरून तिला वाटलं इथून मला उतरता येईल. आई उतरू लागली. अहो आई एवढी उतरू लागली की आईचं अंग सगळं जे आहे ते सावळलं गेलं. अहो दगड धोंडे लागले, सगळं कातडाच्या कातड निघालं आईच्या अंगाचं. रक्तबंबाळ झालेली आई आहे आणि रक्तबंबाळ झालेली आई कडाच्या पायथ्याला आली, खाली उतरली, पळत 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 आपल्या गावात गेली आणि गावात जाऊन आपलं घर उघडलं. पटकन जाऊन त्या मुलाला घेतलं आणि स्तनपानासाठी लावलं. दुसऱ्या दिवशी ही वार्ता माझ्या स्वराज्याच्या मालकाला समजली. स्वराज्याच्या मालकानं त्या ठिकाणी त्या मातेला बोलावलं. ए माते, इकडे ये. मला रातचा प्रसंग सगळा सांगितला, मावळ्यांना सगळा प्रसंग मला कळाला. पण आजपर्यंत ज्या बुर्जावरून, ज्या कड्यावरून माझ्या दुश्मनांना जाणं झालं नाही, माझ्या दुश्मनांनी कधी वरती येण्याची हिंमत केली नाही, आम्ही कधी उतरण्याची हिंमत केली नाही, अशा बुर्जावरून तू उतरलीच कशी. त्यावेळेस त्या मातेनं दिलेलं उत्तर मारुती महाराज छान होतं. महाराज माझ्या समोर त्यावेळी कोणी नव्हतं. माझ्या समोर, माझ्या नजर समोर माझं फक्त मूल होतं, जे की 3-4 महिन्याचं पोर पाळण्यामध्ये खेळतं होतं. आजही तुम्ही जा, त्या बुर्जाला हिरकणी बुरुज म्हणून नाव आहे. आजही त्या गावाला हिरकणी म्हणून गावाचं नाव आहे. आजही तुम्ही गेला तर त्या गावामध्ये त्या हिरकणीचं जुनं घर तुम्हाला पाहायला मिळेल. मला फक्त आईचं प्रेम सांगायचंय. आईचं तुमच्यावरती एवढं प्रेम आहे देवा, एवढं प्रेम आहे. आई गावाला भेटते हो. त्या मुलांना 2-3 मर्डर करू द्या, पण आपल्या मुलासाठी ती आई नेहमी त्या मुलाच्या बाजूने ठामपणे उभी असते. ज्या आईच्या न्यायालयामध्ये मुलासाठी कुठलाही गुन्हा या ठिकाणी पुढं शिक्षेलायक नसतो, अशा आईचं हे न्यायालय. आणि या न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची शिक्षा त्या मुलाला होत नाही. हे आईचं व्यासपीठ आहे. आणि आई आपल्या मुलासाठी एवढं करते, एवढं करते की कधी मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये आईला विसरायचं नाही. आजही खेड्यापाड्यातल्या बाया, काही महिला मंडळ आजही 200-250 रुपयांनी खुरपाय जातात आणि त्यांची पोरं ॲपल घेऊन फिरतात. सफरचंद नाही, मोबाईल नावाचं एक ॲपल आहे, ॲपल आयफोन घेऊन फिरतात. आपल्या घरी आपली आई 200 रुपयाने कामाला जाते, तो पैसा साठवते आणि आपल्या मुलाला देते. पण मुलांना याची जाणीव राहत नाही. पण ती आई जी आपल्या मुलांसाठी एवढं करते, हे जे पोट आहे ना, हे पोट आहे ना, या पोटाच्या बाहेरून कधी एक दगड बांधा. एक दिवशी असंच पोरग आईला उलट बोललेलं एका शिक्षकानं पाहिलं, पुरुष वर्ग, आणि शिक्षकानं काय केलं, त्या मुलाला सांगितलंय, बाळा इकडे इकडे, आईला उलट बोललास, एक काम कर, हे दगड जर 2-3 किलोचं दगड आहे आणि दगड फक्त तुझ्या पोटाला बांध. ती म्हणला, मास्तर किती दिवस बांधू. मास्तर म्हणला, फक्त 1च आठवडा बांध. ठीक आहे बांधतो म्हणला. बाळूने ते दगड घेतला 2-3 किलोचा आणि आपल्या पोटाला बांधला. 1 दिवस बांधला मामा. 1 दिवस पोटाला दगड बांधून काम चालू केलं. 2 दिवस फिरला, 3 दिवस फिरला, पण 4थ्या दिवशी मास्तरकडे आला आणि मास्तर म्हणला, हो मास्तर, हा दगड आणि तुमची शिक्षा तुम्हालाच राहू द्या, मला काय दगडाचं वजन सहन व्हायना. त्यावेळेस त्या मास्तरानं दिलेलं उत्तर सुंदर आहे. पुरुष वर्ग ऐका. मास्तर म्हणले, ज्या आईला तू काही कळत नाही म्हटलं ना, त्या आईनं हे वजन 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवले. हे वजन 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागून या ठिकाणी तुला या जगामध्ये आणले, या जगाचं तोंड दाखवलंय. ती आईनं आपल्यासाठी काय नाही केलं देवा, काय नाही केलं. बसलेली मंडळी, काय नाही केलं आईनं. रातभर आई झोपत नाही. रातभर आई, एखादं लहान मुलं असेल 1-1.5-2 वर्षाचं होईपर्यंत मुलगं नेहमी आपल्या पुढ्यात असतं तुमच्या. 1-1.5 वर्षाचं होईपर्यंत ते सुसू करतं, शी करतं, आई त्याच्यावरतीच झोपते.
कधी जेवत असली ना आणि कधी त्या पिंट्याच्या बापानं पिंट्याला घेतलेलं असलं मांडीवरती, त्या बाळानं शी जर मांडीवरती जर केली ना, ते पिंट्याचा बाप त्या मोठ्यानं त्या बायकोला म्हणे, हे पोरग घेऊन जा शी केलं यानं. आई जेवत्या ताटावरून तशीच उठते आणि जेवत्या ताटावरून उठून जाऊन त्या बाळाची शीद होते आणि आल्यानंतर तशीच जेवायला बसते. मी सांगतो तुम्हाला, तुमच्यावरती नितांत प्रेम आईनं तुमच्यावरती केले. काही पोरं म्हणतात आईला काही कळत नाही, आईचं वय झाल्यावर 70-80 झाल्यावर. पुरुष वर्ग, आईला जर काय कळत नसतं, महिला वर्ग आईला जर काय कळत नसतं, वय वर्ष 4-5 वयपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये जे काजळ घातलं, त्या काजळाऐवजी मिरची पावडर टाकता आली नसती का तिला? आली असते का नाही? आली असते ना. पण तिला काही कळत नाही. तिला वाटलं पोरग माझं आहे, पोरग माझे, आज ना उद्या माझ्यासाठी काहीतरी करेल, आज ना उद्या जागेवरती येईल, आज ना उद्या व्यवस्थित वागेल. पण ती पोरग आयुष्यभर त्या आईला दोष देत असतं. पुरुष वर्ग, महिला वर्ग, मी सांगण्यात काय मोठा नाही, मी वयानं तुमच्यापेक्षा खूप लहान असेल, पण आजही आहे का, आजही मी जर घरी कधी गेलो, घरी गेल्यानंतर पहिलं मी एक काम करत असं, तुम्ही बी करा. एखाद्या दिवशी आपल्या खिशामध्ये जर जास्त पैसे असलं ना, त्यातली एक 500ची नोट काढायची, 100ची नोट काढायची ना आईच्या हातावरती टेकवायची. आई तिच्या मैत्रिणीमध्ये गेल्यानंतर, बायांमध्ये गेल्यानंतर आई काय सांगते माहिती? आमचा महाराज घरी आला आणि महाराजांनी त्याच्या हातात असणारा बंडलातला बंडल मला हाय असा कपाटात ठेवायला दिला. मी किती नोट दिली ती? एकच दिली ती. पण आई आजही सांगते मी बंडल दिलं म्हणून. घरामध्ये कधी 2-4 किलो सफरचंद आणा आणि सफरचंद आणल्यानंतर त्यातली एकच फोड काढा आणि एकच फोड आपल्या बापाला द्या. बाप ज्यावेळेस पारावर बसलेला असेल ना तुमच्या गावातल्या, त्यावेळेस तो बाप छाती टाईट करून गावातल्या पाटलांना सांगेल, गावच्या लोकांना सांगेल, माझं बाळा अजूनही मला 1-1 किलो सफरचंद खाऊ घालतं. किती खाऊ घातली? 1 फोड खाऊ घातली. बापाला ना आईला दुसरं काही नको. एके दिवशी एका ठिकाणी महिला मंडळ कीर्तनाला गेलो, कीर्तन केलं आणि निघायच्या टायमिंगला त्या लोकांना विचारलं, ह्या दारात बसलेल्या कोण आहेत? ती म्हणलं आई. मी म्हणलं आतापर्यंत 2-3 वेळा घरी आलतो बापू, आतापर्यंत 2-3 वेळा घरी आलतो, ह्या नाही दिसल्या कधी, दुसऱ्या दिसल्या होत्या. ह्या ही माझी नाही, तिची आई आहे. आणि तुमची आई कुठे हो? तिला जरा पाठवली एकीकडं, जरा येड्यावणी करते. आई येड्यावणी करते वे रेड्या, तूच येडा झाला ना. आई येड्यावणी करते वे रे. तुम्ही लहान होता त्यावेळेस तुम्हाला हाताचा पाळणा जर कोणी केलाय तर तो आईने केलाय. नेत्राचा दिवा जर कोणी केलाय तर तो आईने केलाय. रात्रीचं तुमचं उठण्याचं टायमिंग आहे का काय? पहाटे 2ला उठता आणि 3ला उठता बारकं होता तवा, त्यावेळेस आई उठत होती तुमच्यासाठी. आजही आईचं तुमच्यावरचं प्रेम हे कुठल्याही मोलामध्ये मोजता येत नाही. मारुती बाई पोरगा बोलता बोलता आईला म्हणला, हे किती उपकार आहे तुझा माझ्यावरती, मला धर पैसे. आई म्हणली, बाळा मी तुला जन्म दिला, हेच माझं तुझ्यावरती खूप मोठं उपकार आहे. कारण तुम्हाला जन्म देणारी या जगाच्या पाठीवर फक्त कोण आहे? आई आहे, जे की तुम्हाला या जगाच्या पाठीवर जिनं जन्म दिला आणि या पृथ्वीतलावरती तुम्हाला या माणसांमध्ये आणलं, या जगाच्या पाठीवरती तुम्हाला व्यवहार करण्यासाठी पाठवलं, या ठिकाणी तुम्हाला संसार करण्यासाठी पाठवलं. आजही बरीच लोक म्हणतात आम्हाला श्वास घ्यायला वेळ नाही आणि आईची बापाची सेवा करायला कुठं वेळ आहे? म्हणतात का नाही? आम्हाला श्वास घ्यायला वेळ नाही आई बापाची सेवा कराय. अरे तो श्वास कोणी दिलाय? श्वास कोणी दिलाय? आई बापाने दिलाय. त्याच आई बापाची सेवा करायला तुमच्याकडे वेळ नाही. तो श्वास एक दिवशी बंद होणार आहे हे लक्षात ठेवा, आणि आई बाप एक दिवस जाणार आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांनी आपल्याला या जगाच्या पाठीवर या जगाचं तोंड दाखवलंय, म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. ही आई आपल्यासाठी खूप काय करते आणि त्या आईसाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून आज गेल्या वर्षी आईचं या ठिकाणी जाणं झालं आणि त्यांची जे 2 मुले आहेत त्या मुली या ठिकाणी आज सणासाठी ते आले असतील, दिवाळीसाठी. पण महिला मंडळ सांगू, ज्या वेळेस आपले आई वडील जातात ना, ज्या वेळेस आपली आई गेली, ज्या वेळेस आपले वडील गेले, जोपर्यंत होते तोपर्यंत आपली पिशवी कधी भरलेली रिकामी येत नव्हती, पिशवी कधी रिकामी न्यावं लागत नव्हती माहेरवरून. पण एक वेळेस आई वडील जाऊ द्या, ती पिशवी तुम्हाला रिकामी घेऊन जावी लागते. का? आई वडिलाचं प्रेम आहे. किती जरी नाही म्हणला तुम्ही, तरी आई वडिलाचं प्रेम आहे. तुमच्या पिशवीमध्ये काय नाही काय द्यायचं,
दानत किंवा द्यायची ताकद जर कोणामध्ये आहे, तर तुमच्या आईवडिलांमध्ये आहे. काय नाही की पिशवीमध्ये देणार तुम्हाला जाताना, पण रिकाम्या हाती तुम्हाला कधी पाठवणार नाहीत. तुम्हाला घराच्या आडून येणार आणि 500 रुपयाची नोट महिला मंडळ तुमची आई तुमच्या हातामध्ये ठेवणार. दर घरी तुझ्या बाळांना लागतील, पोरांना लागतील, पण ती 500 रुपयाची नोट देणारी आई आज गेलेली आहे. तुम्हाला फोन करून एकदा विचारणारी आहे, कशी तू, बरी का, एकदा येऊन जा, मला तुझी आठवण येते, असं तुम्हाला फोनवर बोलणारी, या दोघींना बोलणारी आई आज या ठिकाणी नाही आहे. ती आई आपल्याला सोडून गेली, म्हणून अशी आपली आई आपल्या आयुष्यामध्ये जपली पाहिजे आणि अशा आईवरती आपण प्रेम केलं पाहिजे. म्हणून आपण बराच वेळ झालं या ठिकाणी मरण सांगितलं, आईचं प्रेम सांगितलं. आता मोठ्या प्रेमाने एकदा हात वरती घ्या सगळ्यांनी. चला, वा 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 वा, घ्या घ्या, राहू द्या तसंच. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाटा विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. त्या आईचं आपल्यावरती किती प्रेम आहे. मगाशी गेले 1.5 तास झालं तुम्हाला सांगतो, शेवटचे 2 मिनिटं सांगतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. आईचं आपल्या मुलावरती खूप प्रेम असतं आणि ते प्रेम कशामध्ये तोलता येत नाही, कशामध्ये मोलता येत नाही. अशा आईवरती एकदा प्रेम करा आणि अशा आईला आपल्या आयुष्यामध्ये सांभाळा. कारण तिने काय केलंय, तिने काय केलंय आपल्यासाठी. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला, ठेच लागे तिच्या पायाला, अश्रू येती माझ्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. आईने तुम्हाला आम्हाला जन्म दिलाय. असे आई वडील आपल्या आयुष्यामध्ये सांभाळा. कारण आई आपल्या आयुष्यामधील काय पात्र आहे, आई आपल्या आयुष्यामधील सगळ्यात मोठं पात्र आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. हो माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ.
सगळ्यात मोठी आई आहे आणि त्या आईनं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मुलासाठी केली आहे. म्हणून मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच दान नको देऊ कशाला. नको देखावा जाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. पुष्प फुलांनी सजविली डोली, शेवटी अंगठ्याचे पाणी मी प्याले. पुष्प फुलांनी सजविली डोली, शेवटी अंगठ्याचे पाणी मी प्याले. तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, कुणी नाही पाणी पाजले. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेनं पुसताना, उरी उदका दाटतोया गोष्ट आईची सांगताना. तिच्या फाटक्या लुगड्याला किती ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला तिनं कशी कातर लावलेली. मला कसच होत या कुणी आई म्हणताना, मला कसच होत या कुणी काकू म्हणताना. उरी उदका दाटतोया गोष्ट आईची सांगताना, गोष्ट काकूची सांगताना. ती आई आहे आणि ती आई आज 4 लेकरांना पोरक करून या ठिकाणी गेली. म्हणून आयुष्यामध्ये आई जपा, आई जपलं. कारण माझ्या या पृथ्वी तलामध्ये जे 28 युग उभे आहेत, त्या 28 युग ज्यांना उभं केलं ते कशाच्या जोरावरती केलं? आईबापाच्या सेवेवरती. म्हणून लक्षात घ्या, कुठेही जायची गरज नाही. घरामध्ये तुमचे जे आई वडील आहेत त्यांना सांभाळा, त्यांची सेवा करा. देव तुमच्या दारामध्ये येईल. लांब लांब देवांना फिरण्याची गरज नाही. कारण घरामध्ये जे 2 आई वडील देव आहेत त्यांना सांभाळा. कारण कुठं जायची गरज नाही. माय बाप केवळ काशी, तेरे न जावे तीर्थासी, तेरे न जावे तीर्थासी, तेरे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. कशाच्या जीवावरती? पंढरपूर आपल्याला जवळ आहे. कशाच्या जीवावरती? आई बापाच्या सेवेच्या जीवावरती. आज आम्ही लांब लांब जातो, पण घरातले आईवडील तसेच ठेवून जातो. घरातले आईवडील कधी विचारत नाही तुम्हाला कुठं जायचंय का. आपण लांब लांब जातो. आता हिमाचल, तिकडं मध्य प्रदेश, 4 धाम वगैरे आता चालू झालं बघा. आता हिवाळा चालू होता, तुमच्या ट्रिपा निघायच्या असतील सगळ्याच्या. सगळेजण निघणार, पण ते आईबापाला कोणी विचारणार नाही. म्हणून आईबापाला विचारा. झालेली सेवा ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. काकू ज्या काकूंना या ठिकाणी जाणं झालं, सुलन काकू, त्यांच्या देखील चरणावरती सेवा समर्पित करतो.